ओके, आता बघा. त्या दिवशी आपण कोणत्या मेथड बघितली? ॲरे मध्ये एक बघितली, मॅप आणि फिल्टर. मॅप आणि फिल्टर बघितलेली आहे. ओके, रेकॉर्डिंग होते ना? ओके, आता बघायचे आपल्याला इथे पुश मेथड. ओके, फाईलचं नाव shift.js केलं मी, परंतु आपण इथं मेथड बघत बघत घेऊया. ठीक आहे, आता पुश मेथड बघितली आपण इथे सर्वात अगोदर. आता बघा, पुश मेथड मध्ये काय करायचं आहे आपल्याला. जर का आपल्याला या ॲरेमच्या एंडमध्ये जर का आपल्याला वेगळे एलिमेंट्स ऍड करायचे असतील तर आपण कोणते मेथड यूज करू शकतो? पुश मेथड. ऍड वन और मोर एलिमेंट टू द एंड ऑफ द ॲरे. ओके, हा एक ॲरे आहे आणि 10 याच्यामध्ये नंबर्स आहेत. ओके, याच्यामध्ये जर का आपल्याला व्हॅल्यू ऍड करायच्या असतील कुठे? एंडला म्हणते मी, इथं सांगितलं पण मी, ऍड वन ऑर मोर एलिमेंट टू दी एंड ऑफ दी ॲरे. ओके, तर आपण इथे त्या करू शकतो. आणि ह्या व्हॅल्यू ऍड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल? रिटर्न द न्यू लेंथ ऑफ द ॲरे. न्यू लेंथ ऑफ द ॲरे. ठीक आहे, आपल्याला न्यू लेंथचा ॲरे आपल्याला इथे मिळेल. या सध्या या ॲरेची लेंथ किती आहे? 10 आहे. याचा इंडेक्स किती आहे? 10चा 9 आहे. 0 इंडेक्सवरती 1 व्हॅल्यू आहे, 9 इंडेक्सवरती 10 व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला ॲरेमध्ये नवीन व्हॅल्यू ॲड करायची असेल तर आपण पुश मेथडचा यूज करून आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतो. आता बघा, इथे हा ARR1 आहे, म्हणून काय येईल इथे? ARR1 डॉट पुश. ओके, काय येईल इथं? पुश मेथड येईल. आता ही ॲरेची मेथड आहे. ओके, म्हणून मी इथे पुश केलं आणि या पुश मध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकू शकता. आता इथे आपण स्ट्रिंगही टाकू शकतो. ठीक आहे, मी इथं केलं अनिकेत. ओके, अनिकेत केलं आणि अनिकेत केल्याच्या नंतर मला कन्सोल डॉट लॉग करावं लागेल. कन्सोल डॉट लॉग आणि पॅरेंथेसिस मध्ये काय येईल इथे? ARR. काय येईल अनिकेत? ARR1. ओके, तर इथं ARR1 केलं. आता बघा, आउटपुट मध्ये जर का आपण बघायला गेलो तर बघा, ॲरेच्या स्टार्टिंगला किंवा ॲरेच्या मिड मध्ये व्हॅल्यू मिळत आहे का? मला नाही. व्हॅल्यू कुठे मिळत आहे? एंडला. परत अनिकेत, आता तुझा जो प्रॉब्लेम होता आपण जो सॉल्व्ह केला आता, इथे मी आशिष केलं. ओके, आता ही फाईल मला परत सेव्ह करावी लागेल, म्हणून मी कंट्रोल S केला. परत इथे मला ही फाईल रन करावं लागेल, म्हणून नोड shift.js केलं मी. आता मला इथे अनिकेतही मिळत आहे आणि आशिषही मिळत आहे. ओके, समजलं? पुश मेथडने काय करू शकतो आपण? ॲरेच्या एक किंवा एकपेक्षा जास्त एलिमेंट्स आपण त्या ॲरेमध्ये ऍड करू शकतो, परंतु ते ऍड होताना कुठे ऍड होतात? ॲरेच्या एंडला ऍड होतात, हे लक्षात ठेवा. ओके, हे झालं पुश मेथडमध्ये. आता त्याच पद्धतीनं आपल्याला शिफ्ट मेथड आहे. ओके, आता बघा, शिफ्ट मेथड मध्ये आता याला मी कमेंट आउट करतो. ठीक आहे, परत इथे येईल शिफ्ट मेथड. ओके, आता या शिफ्ट मेथड मध्ये काय आहे? रिमूव्ह द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ॲरे. ॲरेचा जो पहिला एलिमेंट आहे आपण तो रिमूव्ह करू शकतो युजिंग शिफ्ट मेथड. कसा? ARR1 डॉट शिफ्ट आणि पॅरेंथेसिस. आता मेथड आहे म्हणून तिथं पॅरेंथेसिस येतात बरं का. मेथड जर का नसती तर तिथे पॅरेंथेसिस आले नसते. ARR1 डॉट शिफ्ट. काय करावं लागेल आपल्याला? कन्सोल. आता हा ऑलरेडी एक ॲरे घेतलेला आहे मी, प्रत्येक वेळेस आपण एक ॲरे डिक्लेअर करणार नाही. याच ॲरेमध्ये तुम्हाला मी सर्व समजून सांगणार आहे. ARR1 डॉट शिफ्ट पॅरेंथेसिस घेतला मी, कन्सोल डॉट लॉग आणि काय येईल इथे आता? ARR1 न्यू ॲरे मिळेल ना आपल्याला. आता इथे व्हॅल्यू काय आहे? अनिकेत आणि आशिषला सोडून द्या, फक्त व्हॅल्यू किती आहेत आता इथे? 10 व्हॅल्यू आहेत. ओके,
10 व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर इथे घेतलं मी ARR1 डॉट शिफ्ट पॅरेंथेसिस कन्सोल डॉट लॉग ARR1. काय सांगितलं मी शिफ्ट मेथडमध्ये रिमूव्ह दी फर्स्ट एलिमेंट ऑफ दी अरे. तुमच्या अरे मधला पहिला एलिमेंट जर का रिमूव्ह करायचा असेल आपल्याला तर आपण शिफ्ट मेथडने तो करू शकतो. ठीक आहे. सो इथे काय येईल, नोड शिफ्ट डॉट जेएस. काय आलं इथं, 2 3 4 5 6 7 8 9 10. काय सांगितलं होतं मी, पहिला एलिमेंट तो रिमूव्ह करेल. केला त्याने पहिला एलिमेंट रिमूव्ह, 0th इंडेक्स वरचा त्यानं एलिमेंट रिमूव्ह केला. वन वन एलिमेंट होता इथे. इथे जर का बघायला गेलो आपण, बघा इथे 1 एलिमेंट होता. इथे आउटपुटमध्ये 2 पासून आपल्याला आउटपुट मिळत आहे, त्याच्यामुळे तो रिमूव्ह झाला तिथे. ठीक आहे. आता हे झालं, स्टार्टिंगचा एलिमेंट आपण रिमूव्ह केला आणि एंडिंगला आपण एलिमेंट ऍड केले. आता आपण याच पद्धतीनं एंडिंगला सुद्धा एलिमेंट हे ऍड करू शकतो. ठीक आहे. इथे आपण स्टार्टिंगचा एलिमेंट इथे एंडिंगला एलिमेंट ऍड केले, त्याच्यानंतर स्टार्टिंगचा एक एलिमेंट आपण रिमूव्ह केला. आता आपण काय करूया, दुसऱ्या मेथडने इथे एलिमेंट ऍड करायचे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याकडे मेथड आहे अनशिफ्ट. ओके. अनशिफ्ट मेथड मध्ये काय करायचं आपल्याला, ऍड वन or more element add one or more element to the beginning of the array. टू दी बिगिनिंगला, स्टार्टिंगला, बिगिनिंग तुम्ही स्टार्टिंग सुद्धा म्हणू शकता किंवा बिगिनिंग सुद्धा म्हणू शकता. टू दी बिगिनिंग ऑफ दी ॲरे. अँड रिटर्न मध्ये काय मिळेल आपल्याला, एक न्यू ॲरे मिळेल. ठीक आहे. आता अनशिफ्ट मेथड नुसार करत असताना आपल्याला कशा पद्धतीने करू शकतो आपण, ARR1. आता कोणत्या ॲरे मध्ये करायचं आहे, तर ARR1 मध्ये करायचं आहे. ठीक आहे. आता ARR1 डॉट अनशिफ्ट. ओके. पॅरेंथेसिस ARR1 डॉट अनशिफ्ट आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं. ते आपण कशा पद्धतीने करू शकतो, आपण इथे सांगू शकतो की विराट कोहली, विराट कोहली कोमा रोहित शर्मा, असंही करू शकतो आपण. एक एलिमेंट ऍड करूया पहिले, कन्सोल डॉट लॉग काय येईल इथे, ARR1. बघा, विराट कोहली सुद्धा आला, स्टार्टिंगला आला. पहिले कोणत्या मेथडमध्ये, तुमच्या पुश मेथडमध्ये एंडिंगला जात होते. शिफ्ट मेथडमध्ये पहिला एलिमेंट रिमूव्ह होत होता. अनशिफ्ट मध्ये स्टार्टिंगला एलिमेंट ऍड होत आहे. ठीक आहे. हे झालं अनशिफ्ट मध्ये. आपण एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट आपण बिगिनिंगला जर का ऍड करायचे असतील तर ते आपण अनशिफ्ट या मेथडने करू शकतो ॲरेच्या. ठीक आहे. किती मेथड बघितले आपण अनिकेत, शिफ्ट, अनशिफ्ट आणि पुश. ठीक आहे. आता बघूया आपण पॉप पॉप मेथड. ठीक आहे. आता आपण स्टार्टिंगचा एलिमेंट रिमूव्ह केला, मेथड होती शिफ्ट. ठीक आहे. आता आपल्याला एंडिंगचा एलिमेंट रिमूव्ह करायचा. ठीक आहे. त्याच्यासाठी मेथड आहे पॉप. सो ARR, सॉरी, पॉप मेथड घ्यावं लागेल. रिमूव्ह दी लास्ट एलिमेंट. ओके. रिमूव्ह दी लास्ट एलिमेंट of the array, it returns the new array. ओके. सो कोणत्या आपल्या अरेचं नाव काय आहे, आशिष, ARR1 डॉट पॉप. ओके. पॅरेंथेसिस आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये काय येईल मग, कन्सोल डॉट लॉग, इथे काय येईल, ARR1. आता बघून घ्या, ARR1 मध्ये काय एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. सर्व कमेंट आउट केलेले मी अगोदरच्या मेथड. आता इथे काय येईल, ARR1 डॉट पॉप पॅरेंथेसिस कन्सोल डॉट लॉग ARR1. ओके. आता परत त्याला रन करा, काय मिळते आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9. काय झालं,
स्टार्टिंगचा एलिमेंट झाला का रिमूव्ह? नाही. कुठला एलिमेंट झाला रिमूव्ह? दी लास्ट एलिमेंट ऑफ दी ॲरे. ॲरे मधील लास्ट एलिमेंट आपण रिमूव्ह केला युझिंग पॉप मेथड. ओके, समजत आहे? काही डाऊट आहे याच्यामध्ये विचारू शकता. हॅलो. यस सर, नो डाउट. ओके, आता बघा, आपल्याकडे एक कॉन्कॅट नावाची मेथड आहे. ठीक आहे, त्या मेथडमध्ये काय करू शकतो आपण? एक ॲरे दुसऱ्या ॲरेला कनेक्ट करू शकतो. म्हणजे दोन ॲरे कनेक्ट करायचे आपल्याला. कॉन्कॅट मेथड आहे. ॲरेच्या ॲरे ऑब्जेक्टमध्ये कॉन्कॅट नावाची मेथड आहे. कॉन्कॅट. ओके, कॉन्कॅट. ठीक आहे, यालाही कमेंट आउट करून ठेवूया. याला कमेंट आउट केलं, याला कमेंट आउट. तर बघा, कॉन्कॅट कॉन्कॅट पॅरेंथेसिस. सॉरी, कमेंट आउट केलं मी त्याला. आता बघा, कॉन्कॅट मेथडमध्ये काय सांगितलं मी? दोन ॲरे मर्ज टू or more arrays and return the new array. एकाच ॲरेमध्ये नवीन ॲरे मिळेल आपल्याला. दोन ॲरेचा एकच ॲरे मिळेल. ठीक आहे, किंवा तीन ॲरेचा एकच ॲरे मिळेल. ठीक आहे, आता इथे बघा, आपल्याला कसं करू शकतो? लेट, सर्वात अगोदर तर आता आपल्याला एक ॲरे लागेल, कारण की सध्या आपल्याकडं एकच ॲरे आहे, ARR1. ठीक आहे, तर इथे मेथड ही आहे म्हणून कॉन्टॅक्ट आहे म्हणून मी इथे एक ॲरे डिक्लेअर करतो. लेट ARR2 इज इक्वल टू पॅरेंथेसिस. ठीक आहे, हे सॉरी, ॲरे ब्रॅकेट. ॲरे ब्रॅकेटमध्ये मी तिथे व्हॅल्यू काय आहे? 1 to 10 आहे. ठीक आहे, मी इथे करतो कॉमा 11 कॉमा 12 कॉमा 13 कॉमा 14 कॉमा 15. ठीक आहे, 11 12 13 14 15 केला. माझ्याकडे मेथड काय आहे? कॉन्कॅट. काय करू शकतो मी? दोन ॲरे किंवा दोनपेक्षा जास्त ॲरे मी मर्ज करू शकतो. ओके, आणि रिटर्न काय मिळणार आहे? नवीन ॲरे मिळणार आहे. सो ARR1 न्यू ॲरे पाहिजे ना, म्हणून लेट न्यू ARR. नवीन ॲरे पाहिजे, तुम्ही इथे व्हेरिएबलचं नाव काही घेऊ शकता. लेट न्यू ARR इज इक्वल टू ARR1. बघा, ARR1 डॉट कॉन्कॅट पॅरेंथेसिस. त्याच्यामध्ये काय येईल आता? ARR2. ARR2. ओके, ARR2 व्हॅल्यू आहेत 11 12 13 14 15, आणि ARR1 मध्ये व्हॅल्यू आहेत 1 to 10. ओके, नवीन ॲरे घ्यायचा आहे म्हणून मी इथं नवीन ॲरे मिळणार आहे म्हणून मी सरळ सरळ इथे एक न्यू ॲरे घेतला. ARR1 ला कनेक्ट करायचे, ARR2 शी कॉन्टॅक्ट करायचे, जोडायचे, म्हणून ARR1 डॉट कॉन्टॅक्ट ARR2. ओके, आणि इथे कन्सोल डॉट लॉग मध्ये काय व्हॅल्यू येईल आता? इथे कोणता व्हेरिएबल येईल आता? इथे न्यू ARR, कारण हा ARR1 याला कॉन्टॅक्ट केलाय आपण ARR2 सोबत. ठीक आहे, म्हणून. आणि हे स्टोअर कशामध्ये झालेलं आहे? या न्यू ARR मध्ये. ओके, सॉरी, तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा झाला ARR1, जो की इथे आहे. ओके, 10 पर्यंत व्हॅल्यू मिळाल्या. त्याला कॉन्कॅक्ट केलं आपण, ARR2 सोबत. 2 मध्ये व्हॅल्यू होत्या, ॲरे 2 मध्ये व्हॅल्यू होत्या 11 12 13 14 15. तर त्या सुद्धा व्हॅल्यू एकाच ॲरे मध्ये आलेल्या आहेत. इथे दुसरा ॲरे तयार झाला का? नाही. ओके, ठीक आहे, कळतंय? यस सर. ओके. आता बघा, नंतर मेथड आहे आपल्याकडे फाइंड नावाची मेथड आहे. कोणती?
फाइंड पेक्षा आपण सॉर्ट मेथड घेऊया. ठीक आहे. फाइंड ठीक आहे, सॉर्ट. ओके. आता बघा, सॉर्ट मेथडमध्ये काय करू शकतो आपण? सरळ सरळ त्या ॲरेला सॉर्ट करू शकतो. म्हणजे अनसॉर्टेड ॲरे आपण सॉर्ट करू शकतो सॉर्ट मेथड. ठीक आहे. आता यालाही कमेंट आउट करतोय मी, यालाही कमेंट आउट करतो आणि यालाही कमेंट. हा ARR राहू द्या. आपण एक नवीन ॲरे डिक्लेअर करतो मी इथे. लेट ARR3 इज इक्वल टू ॲरे ब्रॅकेट्स. याच्यामध्ये आता अनसॉर्टेड ॲरे. आता सॉर्टेड ॲरे ॲरे कसा असतो माहिती आहे का? सॉर्टेड ॲरे असतो असेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे 1 नंतर 2 येईल, 2 नंतर 3 येईल, 3 नंतर 4 येईल, 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे अप टू सॉन. ओके. हा झाला सॉर्टेड ॲरे. आता अनसॉर्टेड ॲरे कशा पद्धतीचा असतो? जसं की इथे 3 आहे, कॉमा इथे 1 आहे, कॉमा इथे 2 आहे, कॉमा इथे 4 आहे. ओके. कॉमा इथे 10 आहे. हां. ओके. कॉमा इथे 6 आहे, कॉमा इथे 50 घेतलं मी, कॉमा इथं 47 घेतला. ओके. आता 47 हे 50च्या अगोदर पाहिजे. ओके. हे 6 या 10च्या अगोदर पाहिजे. ओके. हे 4 योग्य ठिकाणी आहे, पण हा जो 3 आहे या 2च्या नंतर पाहिजे. तेव्हा काय होईल? हा ॲरे काय होईल? सॉर्टेड ॲरे होईल. ओके. त्याला सॉर्ट करण्यासाठी ॲरे मेथडमध्ये आपल्याकडे सॉर्ट नावाचं फंक्शन आहे. ओके. सो ARR3 डॉट काय येईल इथे? सॉर्ट. सॉर्ट. ओके. पॅरेंथेसिस. ओके. आणि काय घेऊ शकतो आपण? कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस काय येईल इथं? ARR3. सर्वात अगोदर आपण याचं आउटपुटच बघून घेऊया, नंतर ARR ची मेथड लावू. ठीक आहे. सॉरी, नंतर सॉर्टची मेथड लावू. आउटपुटमध्ये काय आलं? 3 1 2 4 10 6 50 47. जे ARR3 मध्ये आहे ते ॲज इट इज इथे आलेलं आहे. ओके. आता आपण घेऊया याला सॉर्ट करूया. सो ARR3 डॉट सॉर्ट कन्सोल डॉट लॉग ARR3. सिम्पली आपण सॉर्ट मेथड यूज केली. ठीक आहे. पहिले आउटपुट काय आलं होतं? 3 1 2 4 10 6 50 47. आता आउटपुट काय येईल? 1 सॉरी 1 10 2 3 4 47 50 6. असं कसं काय आलं आपलं आउटपुट? अशा पद्धतीने तर नाही यायला पाहिजे ते. ठीक आहे. पण एकदा व्हॅल्यू चेंज करूया. ठीक आहे. 3 1 2 कॉमा 4 कॉमा इथे 8 येईल, कॉमा इथे 10 घेतला मी. ओके. सेवच नाही झाले का भाई? ओके. 2 3 4 1 कॉमा 10. सॉर्टेड का मिळत नाही इथे ॲरे आपल्याला? एकच मिनिट हा. बघा, आता 3 1 2 4 घेतला मी. आता 1 2 3 4 मिळत आहे. हा झाला आपला सॉर्टेड ॲरे. ओके. कॉमा आपण इथे 10 घेऊया, कॉमा इथे 9 करूया. ओके. 10 व्हॅल्यू का घेतो स्टार्टिंगला 1च्या नंतर? ठीक आहे.
इथे 6 करूया, कॉमा इथे 5 करू. ठीक आहे. तर सॉर्ट मेथड या पद्धतीनं काम करेल. आता